अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 36 भाग पहिला। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्ये नमः। शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाची आचरणी, विनवितसे कर जोडुनी भक्ती भावे करोनिया। जय जया सिद्ध मुनी तुची तारक भवारणी, तुची होसी ब्रह्मज्ञानी अविद्या तिमिर भास्कर। माया मोह रजनित होतो आपण निद्रिस्त, कृपा सागर श्री गुरुनाथ जागृत केले आम्हासी। तिमी हरण भास्करू मज भेटलासी तू गुरु, कडे केला भवसागरू चिन्मयात्मा सिद्ध मुनी। ऐसे म्हणोनी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी, गुरुमूर्ती संतोषी अभयंकार देतसे। पुढे चरित्र केवी झाले विस्तारावे स्वामी वहिले, आमुते स्वामी कृतार्थ केले ज्ञानामृत प्राशवुनी। कथामृत एकता श्रवणी तृप्ती न होय अंतकरणी, निरोपावे विस्तारोनी म्हणोनी चरणी लागला। सिद्ध म्हणे नामधारका पुढील कथा असे निका, एक चित्ते तुम्ही एका ज्ञान होय समस्तासी। गाणगापुरी असता श्री गुरु महिमा वाढला अपरंपारू, बोलता असे विस्तारू तावन मात्र सांगतसो। महिमा एक एक सांगता विस्तार होईल बहु कथा, अवतार श्रीहरी साक्षाता कवन शके वर्णावया। तया गाणगापुरात होता विप्रवेदरत, विरक्त असे बहुश्रुत कर्मे मार्गे वर्ततसे। नेघे प्रतिग्रहो मने परांनासी जाओ नेने, मिथ्यावाद मृषा भाषण अतिवादे आपण न करीच। नित्य शुष्क भिक्षा करी तेने आपण उदर भरी, तयासी असे एक नारी क्रोधवंती परियेसा। या चक्रवर्ती तो ब्राह्मण करी संसारी सामान्यपणे, अतीत अभ्यागतविने अन्न नेघे प्रत्यही। तया ग्रामी प्रति दिवसी विप्र एती आराधनेसी, सहस्र सख्या ब्राह्मणासी मिष्टान्न घालिती परियेसा। तया ग्रामी विप्रवनिता समस्त जाती भोजन करिता, येऊनी सदनी स्तविन अनेक परीचे पक्वाने। ऐकोनी ते विप्रनारी नाना परी दुःख करी, परमेश्वरा श्री हरी म्हणोनी चिंती मनात। कैसे देव आपुलेहीन नेने स्वप्नी असे अन्न, दरिद्री पतीसी वरुण सदा कष्ट भोगीतसे। पूर्वजन्मीचे आराधन तैसा आपणासी पतीहीन, सदा पाहे दरिद्रपणे वर्ततसे देवराया। समस्त विप्र स्त्रिया सहित नित्यपरान्न भोजन करीत, पूर्वजन्मीचे सुकृत केले होते सकळिकी। आपुला पती दैवहीन कधी न वचे परान्न, काय करावे नारायण म्हणोनी चिंती मनात। वर्तता असे तया स्थानी आला विप्र महाधनी, अपर पक्ष करणे म्हणी म्हणोनी आला परियेसा। तया स्थानी विप्रासी क्षण दिले परियेसी, सवे त्यांच्या स्त्रियासी आवतिले परियेसा। देखोनी ते विप्रवनिता पतीजवळी आली त्वरिता, सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे। अनेक परीची पक्वाने देती वस्त्रे परिधाने, अपार द्रव्ये दक्षिणे देता ती एके प्राणेश्वरा। या ते स्वामी अंगीकारणे अथवा आपणा निरोप देणे, काक्षा करीते माझे मन मिष्टान्न अपूर्व जेवावे। ऐकोनी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण, सुखे जावे करी भोजन आपण न घडे म्हणतसे। निरोप घेऊनी तये वेळी गेली तया गृहस्था जवळी, आपण येऊ भोजन काळी म्हणोनी पुसे तयासी। विप्र म्हणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी, बोलावी आपुल्या पतीसी तरीच आपुल्या ग्रहा यावे। ऐकोनी तयाचे वचन झाली नारी खेदे खिन्न, विचार करी आपुले मनी काय करणे म्हणोनिया। आता काय करावे म्हणे कैसे दैव आपुले उने, बरवे अन्न स्वप्नी नेने
पती करिता आपणासी, विचार करुनी मानसी, आली नरसिंह गुरु पाशी, नमन करी साष्टांगेसी, अनेक परी विनवित, म्हणे स्वामी एक करणे, बरवे अन्न कधी नेणे, आपुल्या पतीसी सांगणे, आमंत्रणा जावे म्हणोनी, सांगू म्हणती दंपतीसी, माझा पती नायके वचनासी, न वचे कधी परांनासी, काय करू म्हणत असे, स्वामी आता कृपा करणे, माझ्या पती ते सांगणे, बरवी येताती आमंत्रणे, अन्न वस्त्र देताती, ऐकोनी तियेचे वचन, श्री गुरुमूर्ती हास्यवदन, बोलावूनिया तक्षण, सांगती तया द्विजासी, श्री गुरु म्हणती तयासी, जावे तुवा आमंत्रणेसी, तुझे स्त्रियेसी मानसी, असे मिष्टान्न जेवावे, तिचे मनीचे वासना, तुवा पुरवावी कारणा, सदा दुच्छित अंतकरण, कुलस्त्रियेचे असू नये, ऐकोनी श्री गुरुचे वचन, नमन करी तो ब्राह्मण, विनवितसे कर जोडून, नेघे परान्न नेम असे, गुरुवचन जो न करी, तो पडे रौघ घोरी, निरोप तुमचा माझ्या शिरी, जाईन स्वामी म्हणत असे, पुसोनिया श्री गुरुसी, आले दंपत्य आमंत्रणासी, आनंद झाला बहुवसी, तया विप्र स्त्रिये ते, पितृनाम उच्चारून, संकल्प करी तो ब्राह्मण, अनेक परीचे मिष्टान्न, वाढीती तया दंपतीसी, भोजन करीता समयासी, दिसे विपरीत तियेसी, श्वान सुकर येऊनी हर्षी, समागमे जेविता ते, कंटाळले तिचे मन, उठे आपण ते जुनान्न, जे वीत होते जे ब्राह्मण, त्या समस्ताशी सांगतसे, ऐसे परिपती सहित, आली नारी चिंता करीत, पतीस सांगे वृत्तांत, श्वान उच्छिष्ट जेवलिते, स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण, तुझेने आपुले दैवहीन, घडले आपणा परान्न, उच्छिष्ट श्वान सुकरांचे, ऐसे कोपुनी स्त्रियेसी, आली दोघे श्री गुरुपाशी, नमन करी भक्तीसी, ऐका श्रोते एक चित्ते, श्री गुरु म्हणती तियेसी, कैसे सुख परांनासी, सदा तुशीशी पतीसी, पुरले तुझे मनोरथ, ऐसे वचन ऐकोनी, लागे नारी श्री गुरुचरणी, विनवितसे कर जोडुनी, क्षमा करणे स्वामिया, मंदमती आपणासी, दोष घडविले पतीसी, नेले आपण परांनासी, क्षमा करणे स्वामिया, चिंता करी द्विजवरू, म्हणे स्वामी काय करू, दोष घडला अपारू, व्रतभंग झाला म्हणोनी, परान्न घ्यावे म्हणोनी, संकल्प होता माझे मनी, मिळाली सती वैरिणी, दोष आपणा घडविले, ऐकोनी तयाचे वचन, श्री गुरु म्हणती हासून, पुरविली स्त्रियेची वासना, आता तिचे मन झाले, कधी नवचे परांनासी, वर्तेले तुझ्या वाक्या सरसी, न करी चिंता मानसी, दोष तुझ नाही जाण, आणि एक सांगेन तुझ, जेने धर्म घडती सहज, अडला असेल एखादा द्विज, द्वे पित्र कर्मविने, कोणी न मिळे विप्रत्यासी, जावे तेथे भोजनासी, जरी तेथे तू न वचसी, अनंत दोष असे जाण, श्री गुरुचे वचन ऐकोन, विप्र साष्टांगी करी नमन, विनवितसे कर जोडून, विनंती माझ्या परियेसा, अन्न घ्यावे कवनाचे घरी, घडती दोष कवन्या परी, जाऊ नये कवन्या द्वारी, निरोपावे स्वामिया, विप्रवचन ऐकोनी, श्री गुरु सांगते विस्तारोनी, एक चित्त करोनी, एका श्रोते सकळिक, श्री गुरु म्हणती विप्रासी, अन्न घ्यावयाची घरे पुससी, गुरु भुवन नादिकी हर्षी, जेवावे शिष्य वर्गा घरी, वैदाकादी विद्वजन, मातुल आपुला शुश्वर जान, सहोदरादी साधूजन, ग्रही अन्न जेवावे, अडला विप्र ब्राह्मणा विन, त्याचे घरी घ्यावे अन्न, करावे गायत्री जपन, दोष नाही अवधारा, विप्र म्हणे श्री गुरुसी, विनंती माझी परियेसी, निषिद्ध अन्न सांगा आम्हासी, कवन्या घरी जेवू नये, श्री गुरु सांगती ब्राह्मणासी, अन्न वर्जित घरे पुससी, अपार असे स्मृती चंद्रिकेसी, क्रमे करुनी सांगेन. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.